चाकरवाडीमध्ये माऊलीचा पालखी सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय आणि पूर्ण एकाच ड्रेस कोड मध्ये आपल्याला महिला जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। काय वेगळा आनंद आहे या वर्षीचा, काय वेगळा आनंद आहे या वर्षी? दरवर्षी हे रौप्य महोत्सव असल्यामुळं या ठिकाणी सर्व महिला या ठिकाणी उत्साहाने सहभागी झालेल्या आहेत। घरातील रांधेवाडा उष्टे काढा काहीतरी 7 दिवस सप्त्यामध्ये त्यांना भरपूर शिवपुराण ऐकायला मिळेल आणि खूप खूप आनंद मिळेल। संसाराचा गाडा काढत काढत त्या सगळं दुःख विसरून या ठिकाणी जमा झालेले आहेत। गळ्यामध्ये महादेवाचा भगवा रुमाल आहे आणि हे खांद्यावर टाकून तुम्ही एकच ड्रेस कोडची साडी घालून या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतायत, चालतायत, काय नेमकं फील होतंय? खूप आनंद होतोय। माऊली दादांची 25वी पुण्यतिथी आहे, त्याच्यामुळे खूप आनंदी आहेत। इवलेश रोप लावेले द्वारी त्याचा वेल गेला गगनावरी। माऊली दादांनी एवढा वेल लावून ठेवला की त्याचा वेल गगनावरी गेला। अन्नदान, वस्त्रदान, सर्वदान हे फक्त चाकरवाडी गावातच मिळू शकतं। हा आनंद खूपच आहे, म्हणजे गगनात पण मावू शकणार नाही। 10 वर्षापूर्वीची जर पालखी जी आहे ती कशा पद्धतीमध्ये निघायची आणि आत्ताची पालखी नेमकी कशी निघायची? पूर्वीपासनच आनंद आहे तो चाकरवाडीलाच आहे आणि आज पण म्हणजे खूप मोठा आनंद आहे। पूर्वीपासनच आनंद आहे, दादा होते तेव्हापासूनच आनंद आहे, त्याच्यामुळे काही हेच नाही। खूप चला तोपर्यंत पुढे आणखीन काही महिला सोबत मी चर्चा करण्यात प्रयत्न करतो। काय नेमकं बोलण्याची इच्छा होती? तुका म्हणे दावा हाच पंढरी सावा। ओके, आणखीन पाहिला गेलं तर बऱ्याच महिला ज्या आहेत ते एकाच ड्रेस कोडवर पाहायला मिळत आहेत। काहीच्या डोक्यावर कलश देखील पाहायला मिळतोय। काय काय प्रतिक्रिया नेमकं कलश डोक्यावर घेऊन चालतायत, काय फील होतंय? एकाच ड्रेस कोडवर पाहायला मिळत आहेत, आनंदाचं वातावरण, आनंद वाटतोय म्हणून। तुम्हाला काय वाटतं? ज्ञानोबा माऊली, ज्ञानेश्वर माऊली, पिंपरी गाव माऊली, हे चाकरवाडी गाव आहे माऊलीचं। आनंद आनंद आहे। धन्यवाद। या ठिकाणी पाहिला गेलं तर प्रत्येकाच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। पूर्ण एकाच साडी जी आहे ते सेम कलरची घालून या महिला ज्या आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यात आणि या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया ही पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होते। म्हणजे पहाटेपासून किती वाजल्यापासूनची ही तयारी चालू होती ताई? किती वाजल्यापासूनची? 6 वाजल्यापासून। हो, काय घराच्या बाहेर रांगोळी वगैरे काढले होते? हो, काढले होते। ही किती दिवसापासूनची आतुरता होती या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचंय? खूप दिवसापासून, 2-3 महिन्यापासूनची। धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर या माऊली भक्तांच्या, या माऊली महिलांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स जे आहे ते पाहायला मिळत आहे। हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि पूर्ण नियोजितबद्ध रांगा ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, पूर्ण किती एका सेम कलरचे साड्या घातलेल्या या ठिकाणी महिला आहेत, असं काही आकडेवारी काही तुम्हाला समोर मिळाली का? 100च्या पुढे असेल, 150 पर्यंत। नेमकं कुठून साड्या कुठून नेमकं मागवल्या? मंदिरामधून। हा, तुम्हाला काही या साड्याचे चार्ज वगैरे भरावं लागला की मोफतच मिळाले? काय सांगता येत नाही, ते घरी आईने घेतलेली। आईने घेतलेले? चार्ज भरून घेतलेले? हा, चार्ज भरून घेतले। धन्यवाद। खरं पाहिलं तर जे काही नारळी सप्ताह बीड जिल्ह्यामध्ये 3 पार पडली, त्यांनी देखील अशाच पद्धतीमध्ये स्वतःच्या पैशाने ही खरेदी केली होते आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र माऊलींची ही पालखी सोहळा जो आहे तो आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूर्यजून मीडिया, चाकरवाडी, बीड।